राम म्हणले मी तुमचा लाडका सुमित भालेराव. तर आज आपण भेटणार आपल्या नवीन पाहुण्याला ते म्हणजे प्रतीक शिंदे. तर रामराम मित्रांनो, मी तुमचा लाडका सुमित भालेराव. विशेष म्हणजे सांगायला मला आनंद वाटतो बरं का मित्रांनो. खरं तर आपल्या कष्टाचं फळ हे सुकून चहाच्या ओपनिंगला आल्याच्या नंतर कळलं. तर सुमित दादाचे मला 2 शब्द ऐकायचे. तुम्हाला ऐकायचेत का? बरोबर लागतंय बऱ्यापैकी. तर राम राम मंडळी. तर आणि शेतकऱ्याचा पोरगा गरिबीतनं पुढे आला. हे पण भावाला सपोर्ट राहू द्या. आणि भावाचं टार्गेट काय मला माहिती. इथं बोलून दाखवत आता जेव्हा पूर्ण होईल तेव्हा कळत. ठीक आहे, दादा बोलते. दादा 2 शब्द ऐका आणि ऐक. राम राम म्हणलं. नाही लागा. राम राम म्हणलं. पानगाव क्वालिटी विषय काय विषय नाही. खर तर आपल्या सोमनाथ दादाला पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा. आणि दादांच्या हातून असे बरेच तरुण घडणार आहेत आणि घडून राहिले. इथून पुढच्या सगळ्या शाखेला मी जाणार आहे. त्यामुळे काय अडचण नाही का? काय विषय नाही. धन्यवाद. उद्घाटन झाल्याच्या नंतर आपले हॉटेल मातोश्री सर्व आणि प्रत्येक दादा आम्ही स्वतः डायरेक्ट जेवणासाठी आलो हॉटेल मातोश्रीला. इथं आल्याच्या नंतर आमच्या थोड्या गप्पा झाल्या. गप्पातून मला हे कळायला भेटलं, हे शिकायला भेटलं की आपलं बस न उठणं काय कमी लोकांमध्ये नाही. आपण ज्यांच्यात उठतो बसतो ते लोक टॉपला आहेत आणि आपण पण थोड्या दिवसात टॉपला आहे. आता पण टॉपलाचे. रामरामाला आला नाच झाला. आणि आपण जेवायला कोणाला नाही म्हणत नाही, तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट भांडे इथं डायरेक्ट हॉटेल तिरंगावाल्यांनी मस्तपैकी जेवणाचा वाढायचा कार्यक्रम केला. आपलं हॉटेल म्हणजे घरच्यासारखं या ठिकाणी झालं. मातोश्री हॉटेलला आल्याच्या नंतर आम्हाला असं वाटलं की खरंच या माणसाने शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. आणि यांच्या सगळ्या आशीर्वादाने आणि तुमच्या आशीर्वादाने आपले लवकरात लवकर 100K फॉलोअर्स कम्प्लीट होणार आहे. खूप भारी वाटण मला त्या ठिकाणी रामरामवाल्यांचे 100K फॉलोअर्स झाल्याच्या नंतर. मित्रांनो, तंदूर लेग पीस खायला हॉटेल मातोश्रीला यावंच लागतंय. हॉटेल मातोश्रीला जेवण करून आपण चाललोय आपल्या घरी. तुम्ही लाईक आणि फॉलो करायचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी.